माझ्यावरती ज्यांनी आरोप केले त्यांच्यावरती किती फ्रॉडचे केसची कोर्टात येते मी 2 दिवसात तुम्हाला देतो. त्यांचे चेक्स बॉन्ड झाले किती ते मी तुम्हाला 2 दिवसात देतो. 2014ला डॉक्टर मोंडकर साहेब कमळ निशाणी घेऊन भाजपचे उमेदवार होते. आम्ही काँग्रेसमध्ये होतो. त्यावेळी 10 लाख रुपये कोणाकडून घेतले देव बघला. फितुरी नाही काही. ते कोणाकडून घेतले कशासाठी घेतले अहो तुम्हाला तिकीट दिली तुमचं डिपॉझिट गेलं तर अशी मागचं भाजपने वेळीच लक्ष द्यावं. कमळ निशाणीचा अपमान आहे. तो कमळ निशाणीचे जेव्हा आपण उमेदवार देतो हिंदुत्वाची उमेदवार देतो तेव्हा काँग्रेसच्या उमेदवाराकडून पैसे घेणे किती पाप आहे ते बघा. भाजपचे शहर अध्यक्ष सन्माननीय बाबा मोंडकर यांनी काल माझ्यावरती प्रेस घेतली. ज्या भाषेत ते माझ्यावरती बोलले माझ्या व्यवसायावरती बोलले ती भाषा मी वापरणार नाही. खरं ती एकेरी भाषा ही सन्माननीय राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी 90 सालापासून काम करतोय. लोक माझ्याकडे कशा प्रकारे जनता माझ्याकडे बघते आहे की माझ्यावरती विश्वास आहे की नाही आहे ते मी सांगू शकत नाही. की जनतेच्या दरबारात ते माझं मत कसं आहे ते जनता ठरते. त्याच्यावर बाबा मोंडकरांनी ठरवायची गरज नाही. मी नालायक आहे चोर आहे काय चांगलं आहे. मी चांगला म्हणून कोणी शापलं म्हणून मी चांगला होणार नाही. मी वाईट म्हणून कोणी शापलं म्हणून मी वाईट होणार नाही. समाजकार्य करणं हे बीज आम्हाला सन्माननीय राणेसाहेबांनी जेव्हा राजकारणात आलो त्या दिवसापासून आम्हाला शिकवलेलं आहे. त्याच्या आशीर्वादाखाली आम्ही जनतेची सेवा करतो आहे. जनतेची जर सेवा मी प्रामाणिकपणे करत असू तर जनता भविष्यात आम्हाला काम करण्यासाठी मी एक जिल्हाध्यक्ष आहे आता पक्षाचा काम करण्यासाठी संधी देईल. आणि संधी दिल्यानंतर आम्हाला माहिती आहे जनतेने विश्वास टाकल्यानंतर 365 दिवस 5 वर्ष त्या जनतेची मी स्वतः आमदार असतील नगराध्यक्ष आणि आमचे नगरसेवक यांच्या वतीने आम्ही त्यांची प्रत्येक गोष्ट फोन आल्यानंतर तत्पर त्यांची पाठपुरावा करणे त्याच्या प्रसंगाला उभं राहणं त्यांचे विकासात्मक प्रश्न सोडवणे ही आमची जबाबदारी आहे. याचासुद्धा भान आम्हा सर्व मंडळीला आहे आणि हे मताचे आम्ही लोक आहोत. मी बाबा मोंडकरवरती जो आरोप केला होता तो वैयक्तिक आरोप केला नव्हता. जे स्टॉलधारक जवळजवळ 40-45-50 स्टॉलधारकांची काही मंडळी मला भेटली त्यांनी आपल्याकडून लक्षात घ्या किती रुपये घेतले गेले हे सांगितले. त्यावेळेनंतर त्या स्टॉलची किंमत किती आहे आणि किती रुपये घेतले गेले ह्या विषयावरती मी बोललो. जर माझं विधान कदाचित चुकीचं असेल तर बाबा मोंडकर यांनी त्या 50 स्टॉलवाल्यांना एकत्र करून आमच्याकडून एवढे पैसे सन्माननीय मोंडकर साहेबांनी घेतले नाही असं सांगितलं पाहिजे होतं. आणि तसं जर सांगितलं असतं तर मी 100% तुमच्या समोर बाबा मोंडकरांबद्दल जे मी वाईट बोललो त्याबद्दल जाहीर माफी मागितली. कारण माझं चुकलं मला माहिती चुकीची मिळाली. परंतु तसं न करता त्या स्टॉलधारकांना समोर न आणता एकतर्फी त्यांनी माझ्यावरती जी प्रेस घेतली ती प्रेस जनतेने ऐकली आहे. जनतेला मी कसा आहे आणि मोंडकर साहेब कसे आहे हे जनतेला माहिती आहे. त्याचा निर्णय जनता घेईल. मी त्याच्यावर काहीच बोलणार. पण मला सांगावं वाटतं की हे हस्ताक्षर जे आहे हे हस्ताक्षर बघा हे दाखवत आहे तुम्हाला. हे जरा तुम्ही हस्ताक्षर चेक करण्यासाठी पाठवा. एक कोणी लिहिलं आहे ते पाठवा. या 50 स्टॉलधारकांना एक निवेदन लिहिलं गेलं आणि हे मोंडकर साहेबांनी सगळं केलं आहे असं त्याच्यात लिहिलेलं आहे. मोंडकर साहेबांनी कुठल्या प्रकारचे पैसे घेतले नाही असं पण त्याच्यात लिहिलेलं आहे. आणि त्या 50 लोकांच्या सह्या घेण्यासाठी मोहीम पण काढलेली होती. पण 2-3 लोकांनी सही केल्या जबरदस्तीने. बाकीच्या लोकांनी यावरती सही केली नाही आणि त्यांना हे निवेदन पत्रकारांना द्यायला सांगितलं होतं सही करून. पण ते लोक काय ऐकली नाही. हे निवेदन मी तुम्हाला देतो. आता हे निवेदन माझ्याकडे कसं आलं ते बघा. हे निवेदन आणि हे हस्ताक्षर चेक करा ना. हे जर हस्ताक्षर मोंडकर साहेबांचं असेल तर मोंडकर साहेब स्वतः लिहित आहेत. आणि नसेल तर हे मी निवेदन परत म्हणतो मी माफी मागीन. हे निवेदन मोंडकर साहेबांनी आता हस्ताक्षर नाही आहे असं जर आढळलं तर मी तुमच्यासमोर त्यांची माफी मागीन. चुकीचा पेपर मीच मला दाखवला. लक्षात घ्या. त्यामुळे वगैरे गैरसमज करू नये.
आणि माझ्या कुठलाही व्यवसाय मी 2 नंबर करत नाही, लक्षात घ्या. मी ज्यावेळी व्यवसायात राणेसाहेबांच्या आशीर्वाद घेऊन जेव्हा उतरलो, त्या दिवशी मी उतरलो त्या दिवसापासून मी बँकेचे सगळे लोन घेतलेले आहेत. चांगल्या म्हणजे लोन थोडी नाही घेतले आहेत. मी जवळजवळ 5-5, 10 कोटीची लोन त्यावेळी घेतल्या. त्यावेळी मी 100% सिबिल माझं चांगलं, 100% इन्स्टॉल माझे बँकेत रेग्युलर. असं त्या वर्षापासून मी इन्कम टॅक्स भरतो आहे. मी जेव्हा धंद्यात उतरलो त्या पहिल्याच वर्षी मी 7 लाख रुपये इन्कम टॅक्स भरून सुरुवात केली आणि आता मी 1.5 कोटीपेक्षा जास्त मी गव्हर्नमेंटला टॅक्स भरतो आहे. आणि मोदी साहेब, फडणवीस साहेब हे महायुतीचं सरकार सांगतात की चांगला उद्योजक असेल, गव्हर्नमेंटला टॅक्स भरणारा व्यक्ती असेल, प्रामाणिक असेल तर त्याच्या पाठीशी महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि केंद्र सरकार सातत्याने मोदी साहेबांच्या मागे त्या व्यक्तीच्या मागे उभे राहतात, त्याला प्रोत्साहन देतात. पण ही लोक त्यांच्या नावाखाली आम्हाला धमकी देत आहेत, लक्षात घ्या. आणि मी आवर्जून तुम्हाला या ठिकाणी सांगतो, जिल्ह्यात माझ्या क्रशरसारखे 25-30 क्रशर माझ्या कॅपॅसिटीचे आहेत. मी अभिमानाने सांगेन, अभिमानाने त्यांच्या 4 पट जर माझी रॉयल्टी भरलेली नसेल, 4 पट काय बोलतो लक्षात घ्या, 4 पट जर त्या माझ्या TPH जर माझं 150 TPH युनिट असेल आणि दुसऱ्या व्यक्तीचं जर 150 कोटीचं 150 TPH युनिट असेल, त्यांनी वर्षाला जर 25 लाख भरले तर मी वर्षाला 2 कोटीपेक्षा जास्त एक उदाहरण देतो. इतक्या फरकात मी रॉयल्टी भरतो. माझी आजच्या इतिहासात एकदाही गाडी 5 नाही पकडली गेली नाही. त्यावेळी उबाटाचं सरकार होतं, त्यावेळी मला त्रास द्यायचा प्रयत्न केला, गाड्या पकडण्याचा प्रयत्न केला, पण एकही माझ्या गाडी कधीच पकडली गेल्या. म्हणून या ठिकाणचे माझी लोकप्रतिनिधी असलेले आमदार वगैरे यांचे गाडी पकडले गेले, मी पुरावे देतो 5 नाही म्हणून. पण मी विरोधात होतो राणेसाहेबांबरोबर, सगळी सत्ता माझ्या विरोधात होती. मी काँग्रेसचा जिल्हा होतो, स्वाभिमानता होतो, मी राणेसाहेबांवर 100% काम करत होतो. मला रामदास कदम त्यावेळेचे असतील, पालकमंत्री असतील, सगळे खासदार, सगळ्यांनी लोकांनी मला त्रास द्यायचा प्रयत्न केला, पण कधीही माझी गाडी पकडली गेली नाही. मी जे करतो ते माझ्या कृतीप्रमाणे मी प्रामाणिक करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे उगीच अशी धमकी देऊन सन्माननीय चांगले जे महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, महाराष्ट्राचे आमचे प्रदेशाध्यक्ष चव्हाणसाहेब असतील, पालकमंत्री असतील किंवा आमचे शिंदे या सरकारचं तुम्ही बदनामी करू नका. लोक काय म्हणतायत बघा, याला सत्तेचा माज आला, ते लोक सत्तेला आला नाही. फक्त आमची लढाई भाजपशी नाही आहे, भाजपच्या कुठच्याही नेत्यांशी नाही, ते आमचे आमचा आदरणीयच आहे. आमची लढाई या प्रवृत्तीच्या विरोधात आहे, जनतेची लढाई मालवच्या या प्रवृत्तीच्या विरोधात आहे. माझ्यावरती ज्यांनी आरोप केले त्यांच्यावरती किती फ्रॉडचे केसची कोर्टात येते मी 2 दिवसात तुम्हाला देतो. त्यांचे चेक्स बॉन्ड झाले किती ते मी तुम्हाला 2 दिवसात देतो. मी पुरावे देतो तुम्हाला. माझ्यावरती एक जरी फ्रॉडची केस असेल, एक जरी चेक बॉन्ड झाली केस असेल, एक जरी माझ्या कोर्टात जर केस असेल तर मी या क्षणी पदाचा राजीनामा देईन. पण तुमच्यावरती फ्रॉड केलेल्याच्या चेक बॉन्ड केले कोल्हापूरपासून किती केसेस आहेत हे मी तुम्हाला 2 दिवसात तुम्हाला जाहीर देतो. मी जास्त काय बोलत नाही, मी एकेरी बोलणार नाही. आणि शेवटी सांगतो, 2014ला जेव्हा मोंडकर साहेब कमळ निशाणी घेऊन भाजपचे उमेदवार होते, आम्ही काँग्रेसमध्ये होतो, त्यावेळी 10 लाख रुपये कोणाकडून घेतले देवबागला, फितुरी नाही काही. ते कोणाकडून घेतले, कशासाठी घेतले, अहो तुम्हाला तिकीट दिली, तुमचं डिपॉझिट गेलं, तर अशी माणसं भाजपने वेळीच लक्ष द्यावं. कमळ निशाणीचा अपमान आहे तो. कमळ निशाणीचे जेव्हा आपण उमेदवार देतो, हिंदुत्वाची उमेदवार देतो, तेव्हा काँग्रेसच्या उमेदवाराकडून पैसे घेणे किती पाप आहे ते बघा. आणि ते पाप कोणी केलं हे मी खोटं बोलत असेल तर रामेश्वराच्या पाषाणावरती त्यांनी हात ठेवून सांगावं मी हे घेतले नाही. मी 2 मिनिटात त्याच रामेश्वराकडे जाहीर माफी मागे साष्टांग नमस्कार करून आणि त्याच्यानंतर कधी ज्या मोंडकर साहेबांचे आरोप करणार नाही हे पण या प्रसंगी सांगतो. पुस्तकाच्या ठिकाणी थांबतो.